नमस्कार. चौथ्या अध्यायामधला तिसरा प्रश्न काय पाहू. तर तिसरा प्रश्न आहे, मनाचं प्रोग्रॅमिंग कसं करावं. एकच विचार वारंवार गिरवल्याने तो विचार आपल्या अंतर्मनामध्ये खोलवर जाऊन बसतो. यालाच मनाचं प्रोग्रॅमिंग असं म्हणतात. हे प्रोग्रॅमिंग सकारात्मक किंवा नकारात्मक अशा दोन्ही पद्धतीने होऊ शकतं. कारण हे प्रोग्रॅमिंग तुमच्याच विचारांनी विणलं जातं, गुंफलं जातं. जेव्हा एखादा माणूस विचार करतो पैसा भरपूर आहे, तेव्हा त्या माणसाला जीवनात पैशांची कमतरता कधीही भासत नाही. आता माझ्यात भरपूर आत्मविश्वास आहे असा जर कोणी विचार केला तर त्याच्या प्रत्येक कामात आत्मविश्वास झळकू लागतो. हे सकारात्मक प्रोग्रॅमिंग आहे. लहानपणापासूनच आपण आपल्या अंतर्मनाचं प्रोग्रॅमिंग करत असतो. छोट्या मुलाला योग्य अयोग्य गोष्टीबाबत काहीच माहीत नसतं. त्याला जसे विचार दिले जातात तसंच ते ग्रहण करत असतं. अशा प्रकारे त्याच्या अचेतन मनाचं प्रोग्रॅमिंग होत असतं. म्हणजे आता एक आपण उदाहरण पाहूया त्याचं. आई आपल्या मुलाला सांगते, हे बघ बाळा, आज संध्याकाळी आपल्याकडे पाहुणे येणार आहेत. संध्याकाळी मुलगा बघतो तर काय, खरंच पाहुणे आलेले असतात. मग एक दिवस ती आपल्या मुलाला सांगते, आज पाऊस येणार आहे. आणि त्यानंतर खरंच धोधो पाऊस कोसळायला लागतो. खरं म्हणजे आईला ते नातेवाईक येणार असल्याचा फोन कधीच आला होता, अथवा आईने आकाशात ढग बघून पाऊस येणार आहे असं सांगितलं होतं. हे त्या लहान मुलाला ठाऊक नसतं. त्या लहानग्याला वाटतं आई जे काही बोलते अगदी तसंच घडतं. एक दिवस हीच आई आपल्या मुलाला, तू नालायक आहेस, तू कुठल्याही कामाचा नाहीस, तुझ्याकडून कुठलंही काम होणार नाही असं म्हणते. तेव्हा या मुलाच्या अंतर्मनामध्ये हा नकारात्मक विचार खोलवर रुजतो आणि तो मुलगा ती गोष्टच खरं मानून बसतो. अशा प्रकारे वेळोवेळी त्याच्या मनाचं नकारात्मक प्रोग्रॅमिंग होत जातं. त्यामुळे तो मुलगा मोठा झाल्यानंतरही कुठलंही काम योग्य प्रकारे करू शकत नाही. लहान मुलाचं असं चुकीचं प्रोग्रॅमिंग आई वडील, शिक्षक, मित्र, जाहिराती, पंडित, पुरोहित, नेता यांच्याद्वारे होत असतं. शिक्षक जर मुलाला प्रत्येक वेळी म्हणत असतील, तू गणितात कच्चा आहेस, तू नेहमीच आजारी असतोस, तू नेहमी ढच राहणार, तर त्या मुलाचं अंतर्मन ही गोष्ट खरी मानतं. अशा प्रकारे लहानपणीच त्या मनाचं प्रोग्रॅमिंग होऊन मनुष्य त्यानुसारच आयुष्यभर कार्य करतो. आता तुम्हीच विचार करा, त्या मुलाचं भवितव्य काय असेल. या पक्क्या प्रोग्रॅमिंगमुळे त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या अयोग्य प्रवृत्ती, सवयी, पॅटर्न बनायला लागतात. काही घटना त्याच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा घडू लागतात. म्हणजे उदाहरणार्थ, काही लोक प्रत्येक ठिकाणी उशिराच पोहोचतात, हा त्यांचा पॅटर्न असतो. खरं म्हणजे लवकर पोहोचण्याची त्यांची मनापासून इच्छा असते. ते घरातून लवकर निघतातही, पण उशिरा पोहोचण्याचं प्रोग्रॅमिंग इतकं मजबूत असतं की ते वेळेवर पोहोचूच शकत नाहीत. प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी ते उशिरा पोहोचतात आणि हीच सवय पुढे वाढत जाते. काही लोकांची प्रवृत्ती योग्य जागी पण चुकीच्या वेळी पोहोचण्याची असते. त्यांना जर स्टेशनवर पोहोचायचं असेल तर ते योग्य जागी पोहोचतात खरे, पण गाडी निघून गेलेली असते, म्हणजेच ते चुकीच्या वेळी पोहोचतात. काही लोकांची प्रवृत्ती अशी असते की ते योग्य वेळी पण नेहमी चुकीच्याच जागी पोहोचतात. उदाहरणार्थ, त्यांना एखाद्या लग्नाला योग्य मुहूर्तावर पोहोचायचं असतं, ते वेळेवर तर पोहोचतात पण चुकीच्या कार्यालयात. तसंच काही लोकांकडे वेळेवर पैसे नसतात, काही लोक कुठे ना कुठे धडकत असतात, काही लोकांचा पुन्हा पुन्हा अपघात होत राहतो, असे पॅटर्न माणसात असतात. हे सर्व पॅटर्न किंवा या प्रवृत्ती, चुकीचे विचार वारंवार गिरवल्यामुळे निर्माण होतात. चुकीच्या वैचारिक बैठकीमुळे आपलं शरीर आजाराचं, रोगाचं माहेरघर बनतं. त्याला सायकोसोमॅटिक डिसीज, मनोशारीरिक आजार असं म्हटलं जातं. आजारांमधील 90% आजार हे मनाशी तर 10% आजार शरीराशी संबंधित असतात. निसर्गानं मानव शरीरात स्वतःचे रोग किंवा आजार बरे करण्याची शक्ती दिलेली असते.
एखादा मुलगा जर खेळता खेळता पडला तर त्याला जखम होते आणि थोड्याच दिवसांत ती आपोआप बरीही होते. पण मोठ्यांच्या बाबतीत असं घडत नाही. हे मोठं आश्चर्यच म्हणायला हवं. मोठ्यांच्या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत, कारण त्यांच्या जखमेबरोबर जोडलं जातं त्यांचं मन. एखाद्या माणसाला दाढी करता करता एखादा छोटासा ओरखडा जरी उठला, छोटी जखम झाली, तर त्याच्या मनात लगेचच नकारात्मक विचार यायला लागतात. त्यामुळे ती जखम बरी व्हायला वेळ लागतो. वास्तविक माणसाच्या शरीरात जखमा आपोआप बऱ्या करण्याची क्षमता असते. बऱ्याच वेळा कापल्यावर ती त्वचा लगेच जुळून यायला सुरुवातही होते, पण नकारात्मक विचार आणि मन त्याबरोबर जोडलं जाताच त्रास वाढायला सुरुवात होते. जखम लवकर बरी होत नाही. 4थ्या अध्यायामधला 4था आणि 5वा प्रश्न आपण पाहू. तर 4था प्रश्न आहे, आपण सायकोसोमॅटिक डिसऑर्डर विषयी, मनोशारीरिक आजाराविषयी अधिक स्पष्टीकरण देऊ शकाल का? तर होय, सुरू करूया आपण. विचारांद्वारे आणि विचारांमुळे निर्माण होणाऱ्या आजारांना सायकोसोमॅटिक डिसऑर्डर असं संबोधलं जातं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कित्येक शारीरिक आजार जसे अल्सर, आंत्ररोग, दमा, सोरायसिस, ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅक या आजारांमागे मानसिक विकारच कारणीभूत असतात असं दिसून येतं. आता डॉक्टरांसह विज्ञानही या विचार नियमांना पुष्टी देत आहे. भविष्यात इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून हा रचनात्मक सिद्धांत सखोलतेनं समजण्यासाठी अधिकाधिक शोध घेण्याचा विचार शास्त्रज्ञ करत आहेत. आता 5वा प्रश्न आपण पाहू. 5वा प्रश्न आहे, आपल्या विचारांमुळेच सर्व काही घडतं, याला वैज्ञानिक ठोस पुरावा आहे का? तर याचं उत्तर आहे, आपण एखादा विचार करतो आणि तो वास्तवात कसा उतरतो हे आपल्या भूतकाळावर मनन केलं तर लक्षात येईल. अशा प्रकारे आपला विश्वास वृद्धिंगत होत जाईल. हे पुढील प्रकारे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता येईल. आता तुम्हाला माहीतच असेल, क्वांटम फिजिक्स नावाची वैज्ञानिक शाखा आहे, जिचा संबंध ब्रह्मांडाची निर्मिती करणाऱ्या ऊर्जेशी आहे. संपूर्ण ब्रह्मांड परमाणूंनी बनलेलं असून प्रत्येक परमाणू इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन इत्यादी कणांपासून निर्मित आहे. पदार्थ कणांनी अथवा तरंगांनी बनलेला असतो. हा आश्चर्यजनक शोध क्वांटम फिजिक्सने लावला आहे. परंतु प्रथम आपण वेव्ह आणि पार्टिकल म्हणजे काय हे समजून घेऊया. पार्टिकल एक ठोस पदार्थ असून तो एका वेळी एकाच जागी सीमित असतो. शिवाय आपण ते स्थान ओळखू शकतो. तर तरंगाचं निश्चित असं कुठलंही स्थान अथवा बिंदू नसतो. ध्वनी आणि प्रकाश हे याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. क्वांटम फिजिक्सने हा देखील शोध लावला आहे. जेव्हा आपण इलेक्ट्रॉन्स नावाच्या अतिशय लहान कणांना 2 छिद्रांमधून पाठवतो आणि त्या प्रक्रियेचं अवलोकन करतो, तेव्हा ते कण ठोस असल्यासारखं कार्य करतात. प्रत्येक इलेक्ट्रॉन एक छिद्र निवडून त्यातून जाताना मागील पडद्यावर धडकतो. शेकडो किंवा हजारो इलेक्ट्रॉन्स बघितल्यानंतरही तेच परिणाम दिसून येतात. या प्रक्रियेचं निरीक्षण केलं नाही तर ते मागच्या पडद्यावर असं चित्र बनवतात, जे केवळ तरंगांनीच बनू शकतं. याशिवाय निर्माण होणारे संस्कार छिद्रातही हस्तक्षेप करतात. त्याने हे सिद्ध होतं की इलेक्ट्रॉन्स त्या छिद्रातून ठोस कणांप्रमाणे नव्हे तर तरंगाच्या रूपात गेले आहेत. मग याचं आपल्यासाठी काय महत्त्व आहे? या गोष्टीवर विचार करून जर पाहिलं तर इलेक्ट्रॉन्स आणि अन्य छोट्या कणांनीच हे संपूर्ण विश्व निर्माण झालं आहे. म्हणूनच हे अत्यंत महत्त्वपूर्ण असू शकतं. याचाच अर्थ दृश्य स्वरूपात एखादी घटना बघणारा आपल्या साक्षीभावाने परमाणूपेक्षा लहान स्तरावर वस्तुगत घटना परावर्तित करू शकतो. या गोष्टीनं हेच लक्षात येतं, आपलं निरीक्षण, विचार आणि भावनांचा आपल्या जगावर सखोल परिणाम होत असतो. शास्त्रज्ञांनी हा इलेक्ट्रॉन कुठे जाईल असा विचार केला
तेव्हा बघणाऱ्यांच्या अपेक्षेनुसार तो तिथेच पोहोचला. हे आणखी सहज सरळ शब्दात सांगायचं झालं तर या ऊर्जेवर प्रयोग करणाऱ्या शास्त्रज्ञांनी बघितलं त्यांच्या विचारांचा परिणाम घटनांवर होत होता. याचाच अर्थ ब्रह्मांड ज्या मूळ तत्वापासून निर्माण झालं आहे ते आपल्या विचारांवर प्रतिक्रिया करतं. हेच सिद्ध होतं. धन्यवाद.